नमस्कार. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी कार्यकारी संपादक संतोष कथार यांच्यासोबत आज आपण आलो आहोत अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे. त्यांच्या आपण मतदारसंघातील आणि खाते मधली जे काही त्यांची भूमिका आहे ती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, प्रथमतः एस मराठी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर माझा पहिला प्रश्न असा होता की तुमची राजकीय जी ही प्रवास आहे तो कसा चालू झाला आणि कधीपासून सुरुवात झाली? पहिले तर यस मराठी न्यूजला आणि त्यांचे संपादक सुनील भाऊ जाधव, त्याचप्रमाणे कथार सर आणि प्रसाद देशमुख साहेब आणि तुमच्या सगळ्या टीमला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आपल्याच माध्यमातून तमाम नाशिक जिल्हा असेल, माझा दिंडोरी मतदारसंघ असेल, संपूर्ण राज्य असेल, राज्यातील सर्व जनतेला मी माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराला सप्तशृंगीला विनंती करतो की जे संकटामागं संकट, नैसर्गिक संकट, चालू वर्षी 5-5.5 महिने पाऊस पडला, तर अशा पद्धतीने भविष्यात तरी शेतकऱ्यांना किंवा शेती म्हटली का शेतीचा परिणाम हा सर्व क्षेत्रावर त्या ठिकाणी होत असतो, असं काही होऊ नये अशी प्रार्थना मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करतो. आणि आपण सुरुवात करताना राजकारणातली सुरुवात जी काही सांगितली, तर सूर्यवंशीताई कदाचित आपण पहिल्यांदा भेटलो असेल किंवा याच्या अगोदर भेटलो असेल, परंतु माझी सुरुवात तशी जवळपास सगळ्यांना ज्ञात आहे. खूप ॲक्सिडेंटनी झाली किंवा काय, कारण मी माझ्या हेतू पुरस्कर, बुद्धी पुरस्कर मी राजकारणात जावं असं काही नव्हतं, कारण त्याला माझ्या कुटुंबाची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी राजकीय नव्हती. परंतु काही काळ मला कैलासवासी हरिभाऊ महाले ह्यांच्याबरोबर सहज राहण्याचा योग आला. हळूहळू मला PA म्हणूनच संबोधायला लागले, परंतु त्याचा परिणाम मला ती एक चुणूक लागली किंवा एक माझं सुद्धा एक ओढ झाली की बाबा कदाचित मी नोकरी करू शकतो, मी शेती करू शकतो, पण त्याच्याही पेक्षा एक वेगळेपण. त्या काळात आज तसं सेवाभावी भरपूर संस्था आहेत, भरपूर लोक आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, पण त्या काळात तसं काँग्रेस आणि जनता दल असे दोनच पक्ष होते. त्याच्यामुळं मला वाटायचं का आपल्याला आपलीही गरज आहे, कारण ज्या वेळेला मी भाऊंकडे राहायचो त्यावेळेला अगदी जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पंचायत समिती असेल, अगदी दवाखाने असतील, MSEB असेल, यांच्याबरोबर भाऊंबरोबर जाण्याचा योग आला. आणि मग ते एक आगळं वेगळं समाधान, का जे पैशात नसेल असं समाधान, का सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब माणूस तो सुद्धा हसतमुखाने ज्या वेळेला त्याचं काम झाल्यावर जातो, त्याच्या एवढं दुसरं कुठलंच समाधान नसावं असं म्हणून माझा ट्रॅक बदलायचा मी विचार केला. पण डायरेक्ट नाही बदललो. थोड्या दिवस शिक्षणाचं काहीतरी करावं म्हणून नोकरी काही दिवस केली, पण नोकरीत काही मन रमलं नाही. नोकरी सोडून ह्याच क्षेत्रात जावं म्हणून गावी जाऊन गावातच काही ना काही सुरू करावं म्हणून सरपंच वगैरे होण्याची कल्पना केली होती मी, पण नव्हतं केलं मला जनतेने सरपंच. मग मी आपलं पंचायत समितीत नेहमीचाच छंद होता का महसूलमध्ये मी काम करत असताना मग वडील रेशन दुकान वगैरे चालवायचे, त्याचा सगळाच असा अनुभव मला तो होता. आणि म्हणून मग मी लोकांमध्ये पोहोचण्याचं एकमेवच कारण मी तरी आजही सांगतो, मी आता काल पालघरमध्ये सुद्धा सांगितलं का खूप मोठं काही काम केल्यावर माणूस राजकारणात जातो असं अजिबात नाही. वेगवेगळी छोटी मोठी जे होईल ते कपॅसिटीप्रमाणे जी कामं करू, त्याच्यातून समाज ऑटोमॅटिक आपल्या नावाची शिफारस करतो. त्याचं मी बघितलं का मी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, तुमचे बोनाफाईड सर्टिफिकेट, क्रिमिनल दाखले, नॉन क्रिमिनल दाखले, अशाच पद्धतीने मी पुढं जात राहिलो. लोकांनी सांगितलं का बाबा काहीतरी वेगळं करू शकतो हा पोरगा, म्हणून मला पंचायत समितीला 2 वेळा निवडणुका लढवायला संधी दिली, 2 वेळा निवडून आलो. जिल्हा परिषदेला संधी दिली, तिथं चांगल्या मतांनी निवडून आलो. अर्धी जिल्हा परिषद झाली, मग जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर तर थोडंसं अजून जास्तीचे चान्स मिळाला काम करायला. आणि त्याच्यातून मला विधानसभेला सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जायला संधी मिळाली. गेलो, पहिल्यांदा गेलो, जोरात गेलो. दुसऱ्यांदा किरकोळ अडचण आली आणि अवघ्या
150 पावणे 200 मतांनी मी हारलो, म्हणजे त्याच्या निम्मे केले तर 80 मतांनी, जवळपास 79 मतांनी हारलो होतो. पण मग थांबलो नाही. का मी आता सत्तेत किंवा पदावर राहील तरच करेल असं नाही, तर मी सुरुवात करतानाच पदावर नसताना जर जनतेत गेलो होतो, तर आता तर मला एक वेळा पदही मिळून आणि पुन्हा जनतेत जायचं तर मला बरीच हातोटी आली होती. म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा विधानसभा लढवली. कारण तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून आणि मुख्यतः हे तुमचं जे माध्यम आहे यांनी फार माझं चुकीचं मोठं केलं असं नाही, पण जे आहे ते टिपायचं काम केलं आणि ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं. परत मला दुसऱ्यांदा संधी मिळाली, तिसऱ्यांदा मिळाली, आता चौथ्यांदा मिळाली. अशा पद्धतीने हा प्रवास इथवर आलाय. खूपच सुंदर सर. आता आपण सरांचा राजकीय प्रवास जाणून घेतला. माझा पुढला प्रश्न असा होता की आपण आपल्या राजकीय कार्यशैलीत कोणत्या मूल्यतत्वांचा विचार करतात? नाही, राजकीय कारकिर्दीत जसं आपण पूर्वी म्हणत होतो अन्न वस्त्र निवारा, पण आज शिक्षण, आरोग्य आणि शेतीला पाणी, प्यायला पाणी, म्हणजे मग त्याच्याशी आरोग्य निगडीत आलंच. हे मूल तत्व जोपासले पाहिजेत असं माझं तरी तत्व आहे, धोरण आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो. यानंतर कार्यकारी संपादक संतोष कथार सर आपल्याला काही प्रश्न विचारतील. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या मतदारसंघातील जे काही दिंडोरी पेठ मतदारसंघातील गेल्या काही वर्षातील प्रमुख अशी विकास कामं आपण केलेली आहेत, त्याबद्दल थोडक्यात जी काही महत्त्वाची कामं आहेत ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. फार महत्वाची म्हणताना मी महत्वाची किती म्हणावीत ह्याच्यापेक्षा जनतेनं महत्वाची म्हणावीत अशी काही कामं जी मला दिसतात. त्या थोडेफार पाण्याचे साठे आपण उभे करू शकलो, फार नाही पण थोडेफार नवे साठे उभे करू शकलो. कारण त्याच्यात कायदा हा इतका डेंजर आहे का जे जायकवाडीचं पाण्याचं वाटप जे आहे ते जायकवाडी पाणी जाण्याच्या दृष्टीनं वरती पाणी अडवूच नये. परंतु परिस्थिती जर बघितली तर आपण सगळेजण पाहतो जायकवाडीत पाणी अडवलं नाही तर ज्यांनी योगदान दिले, ज्यांनी जमीन जुमले किंवा ज्यांनी नुकसानी किंवा प्रकल्प बाधित झाले त्या लोकांनाच पाणी नव्हतं. म्हणून आपण मोठे प्रकल्प नाही केले, कारण मोठ्या प्रकल्पांना बंधन होतं. एक 15 MCFT पर्यंत बांधायला परवानगी 1-2च वर्ष मिळाली होती. त्या काळात सुद्धा आपण 2-4 मायनर टँक बांधून घेतले, साठवण तलाव बांधून घेतले, 70-72 काहीतरी पाझर तलाव बांधून घेतले होते. त्याचा परिणाम आज कळत न कळत अगदी जी गावच्या गावं ओस पडली होती, बाहेर स्थलांतरित झाली होती, तिकडं रहिवाशी झाले होते. एवढंच नाही तर मला एक समाधान आहे का पिंपळगावमध्ये उपसरपंच पिंपळगावला हा वनाऱ्याचा तिथं गेलेला किंवा आपल्या इकडची गेलेली लोक तिथं वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाली होती. का इथं नव्हतं म्हणून ते तिथं पोटासाठी गेले. पण जेव्हा आता तिथली माणसं मोहाडीला ज्यानं काम केलं, आमचे सदुगुंबाडे म्हणून सोयरेच आहेत, ते तिकडं लहानचे मोठे झाले. आजही सुरेश मामा कळमकर असतील किंवा नंदूदादा असतील, ही सगळी जण त्यांना इतकं जवळून ओळखतात का फक्त सरी पाडून देणारा माणूस, शिस्तीत सरी पाडणारा. आणि त्याच्याजवळ काहीच नव्हतं, फक्त 2 बैल आणि 1 नागा. ते सरी पाडायचं प्रसिद्ध होते. 2-4 गावांमध्ये सऱ्या पाडायला जायचे. त्यांच्याजवळ स्वतःजवळ जमीन होती वनाऱ्यात, पण नाईलाज होता, पाणी नव्हतं. शेवटी पाणी झालं तर आज सगळं कुटुंब त्यांचं पुन्हा गावी आलंय. अशी अनेक गावं सांगता येतील. हे तर निवड माझंच गाव सांगितलं, पण बनवडसारखी असतील, तळ्याच्या पाड्यासारखी असतील किंवा इवन उपिळपाडा म्हणून जे गाव मी नेहमी सांगत असतो. आणि माझं तर मत आहे आपण सगळ्यांनी मिळून ते गाव एकदा जाऊन पाहू, त्यांचं थोडंसं ऐकून घेऊ का आपलं आपण कुठवर जाऊ शकतो. प्रत्यक्ष दिसत नाही किंवा प्रत्यक्ष मनात नसताना त्याचं मी एक उदाहरण सांगतो का आपण हे वळण बंधारे जेव्हा केले, उंपीळपाडा म्हणून गाव हे 100% फॉरेस्टमध्ये 50 वर्षापासून वसलेलं, त्याला लागून अनेक पाड्या आहेत. मी सगळ्या पाड्यांची नावं घेऊ शकतो. अगदी तिळभाट असेल, सांबरपाडा असेल किंवा इकडं गांगोडबारी असेल, अशी पेठमधली काही गावं सांगू शकतो का वळण बंधारे वरती झाले, पाणी पुढं गेल्याचं दिसलं, पाणी जागेवर थांबल्याचं दिसलं. पण खालच्या लोकांना जो फायदा झाला का निव्वळ पर्क्युलेशननं आज फॉरेस्टवरची गावं बागायतदार आहेत. ती बागायतदार झाली. आपल्याला वाटायला लागलं का यांच्या नावावर झाली पाहिजे, म्हणून आपण त्यांना गावठाणा सहित, कारण त्यांना शाळा बांधता येत नव्हती,
अंगणवाड्या करता येत नव्हत्या किंवा इलेक्ट्रिकचं कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येत नव्हतं. पण ते केल्यानंतर आज त्या गावांमधून जेव्हा 2-2, 3-3, 4-4 पिकअप, मग कोणी गिलके घेऊन जातं, कोणी भोपळे घेऊन जातं, कोणी दोडके घेऊन जातं. इवन म्हाताऱ्या ज्या आहेत, मी कुठेही सांगत असतो का उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे मध्ये त्या गावात राजगिऱ्याची भाजी ताजी शेतातून आणायची, माटाची भाजी शेतातून आणायची, आंबाडीची भाजी वाट्यावर विकायची. 10, 20, 5, 25 हजार रुपये म्हाताऱ्या त्या ठिकाणी करतात. ह्याच्यापेक्षा वेगळं सुख दुसरं काय पाहिजे? मोठा आहे, मोठा होत जातो, पण गरीबाला कुठंतरी त्याच्या मोठा नाही, पण त्याला वाटतं का मी काहीतरी इतरांच्या बरोबर माणूस म्हणून मी माझं जीवनमान जगतो, इथवर नेणं सक्सेस झालोय. अजून काही कल्पना आहेत भरपूर, तशा करू आपण अकराळ्यासाठी. किंवा रिलायन्स. तर थोडंसं त्या बाबतीत मी आपल्या मार्फत तरुणांनाही विनंती करतो का त्यांनी आता जी काही सुरुवात केलेली आहे, सगळ्या ठिकाणाहून मला उच्च शिक्षित मुलांचे, मग फार्मसी झालेल्या मुलांची खूप डिमांड त्या ठिकाणी आहे. मी मध्यंतरी सह्याद्रीला त्यांच्या प्रमुख जी काही त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपची एक बैठक 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी घेतली होती. त्या लोकल लोकांना आम्हाला त्याच्यात सामावून घ्या आणि तुमच्या जे निकष असतील त्या निकषात बसतील ते घ्या. तर त्यांची तयारी आहे, परंतु त्यांचं ॲटोमेशनच एवढं भयानक आहे का मनुष्यबळ हे अतिशय कमी लागतं. परंतु तरीही त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी लागणारी जी मनुष्य यंत्रणा आहे ती निश्चित आम्ही स्थानिक लेवलची घेऊ, पण आमचा प्रोजेक्ट अजूनही पूर्ण कपॅसिटीनं सुरू झालेला नाही. आणि इकडं लोकांना तर चर्चा झालेली आहे की बाबा ते प्रोडक्शन सुरू झालंय, पण कपॅसिटीप्रमाणे सुरू नाही झालं, म्हणून निश्चित तिथं आपल्या स्थानिकांना सुद्धा न्याय दिला जाईल. परंतु मी एक जे बघितलंय का एक रिलायन्स आलंय, एक इंडियन ऑइलचं काम चालू झालंय, तर शेजारी आपण नीलकमल वगैरे जर बघितले प्रायव्हेट प्रोजेक्ट, तर मी एक तर ऐकलं एवढं अफलातून किंवा निम शहर म्हणजे निम शहरच झाले, बरोबर ना? 850 का काहीतरी फ्लॅट. मग 850 गाळे जर असतील, फ्लॅट असतील, तर तिथं राहणारी 8 दून 16 मुलं असतील, बरोबर ना? म्हणजे 3-4 हजार लोक तर निवळ तिथं वास्तव्याला राहतील. कामाला किती असतील, पण इतर असतील. आणि मग त्यांना लागणारं जे काही रोजच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी तिथं आता आपल्याला तळेगाववाल्यांनी पुढे आलं पाहिजे, अकराळ्यावाल्यांनी पुढे आलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं पाहिजे, त्यांना लागणारे ज्या सुविधा आहेत त्या प्रामाणिकपणे पुरवल्या पाहिजे. दिंडोरीत मला वाटतंय आपल्या उमराळा रोडला त्या नीलकमलवाल्यांनी जे मोठी सिटी म्हणजे दिंडोरीच्या लेवलची सिटी तिथेही निर्माण केलेली आहे. याचा अर्थ आपल्याला कळत न कळत खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग मिळेल. आणि म्हणूनच माझी कल्पना आहे का गुळशी फाट्यापर्यंत आता मध्यंतरी मी डॉक्टर कोकीळ म्हणून आहे त्यांना भेटलो होतो का बाबा ती जी काही जमीन आहे ज्या कंपन्यांनी पूर्वी फार्मिंग म्हणून घेतली की आज अशी पडून आहे, तर नेमकं त्याचं कायदेशीर बाब तपासून त्याच्यातून काही करता येतं का? कारण आज ना उद्या प्लॅनिंग फ्री असलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं माझं तर मत आहे, आपण इथल्या इथं चर्चा करत असताना का जेव्हा आता हा चेन्नई सुरत जातो तो आपल्या तालुक्यातूनच जातो पिंपळणाऱ्यावरून, असा आता त्याचं थोडंसं स्पीड आलंय, ते पुढे गोळशी फाट्यावरूनच जात. इकडं वाढवण होत. आता बऱ्याच वेळेला आज मी वाढवण बोललो तर मला ऐकणारे सांगतील याच्या डोक्याचं पाणी झालं, पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी 20 वर्षांनी का होईना प्री प्लॅनिंग. कारण हे आपला तालुका हा मधून जो आता त्र्यंबकेश्वरवरून तो वाढवणला जातो त्याला आपल्याला किती 25-30 किलोमीटरच जॉईंट करायचं आहे आणि ऑलरेडी रस्ता आहेच. त्याच्यामुळं त्याचंच फक्त बाकीचं डेव्हलपमेंट करणं आणि त्याला ऍड करणं, कारण पुढं तो रस्ता चेन्नई सुरत असाच मिळणार आहे. तर मग आपण गुजरातशी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं टच होत. पाऊस चालू होता मग त्या कॅबिनेटमध्ये मी बोलतो आता तेव्हा आपल्याकडे पाऊस फक्त सततचा होता, जोराचा कधीच नव्हता. म्हटलं आमच्याकडं आहे, आता तिकडचं सांगितलं पाहिजे, इकडचं मी सांगत नाही. पण तिकडच्या माहित्या अनेक वेळा आपण इथं दिल्यात, मी स्वतः 2 वेळा जाऊन आलेलो. आमच्या इकडचं नुकसान आता दिसणारच नाही, कारण आमच्या इकडे आहे सगळ्यात जास्त द्राक्ष. आणि द्राक्ष हे जर त्याला सप्टेंबरच्या दरम्यान जर ऊन नाही मिळालं 15 दिवस 20 दिवस
तर गर्भधारणा होत नाही. म्हणजे शेतकऱ्याला माहित आहे की आता याला गर्भधारणा झालेली नाही, पण छाटलेलं नाही तर नुकसानच दिसत नाही. पण मी आता म्हणलं, येताना विचारलं मामांना, आपल्या कृषी मंत्र्यांना, तर बाबा मामा बागाची काय परिस्थिती, तर मामाने सांगितलं की सगळे बाग माझे फेल आहे. तर सगळे हसले ना, तू एवढं उदाहरण भारी देतो म्हणे, तर मग आम्हाला काळजी करायची काय काम, आता त्यांनाच सांगणार. खरी गोष्ट आहे, खरी तेव्हा काहीच नव्हतं ना नुकसान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने पाण्याचा जो प्रश्न आहे, तर आपण आपल्या मतदारसंघामध्ये जो तो काही एकदार प्रकल्प आहे, नारपार योजना असेल किंवा मांजरवाडा प्रकल्प असेल, ह्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या जनतेला किंवा मतदारसंघातील शेतकऱ्यांना नागरिकांना फायदा होणार आहे, याबद्दल आपण काय सांगू शकतो? आपल्या इथं तसं 15 वर्षापासून जवळपास मांजरपाडा वगैरे प्रकल्प, तर एक ड्रीम प्रोजेक्ट तेव्हा आम्ही म्हणायचो. त्यावेळेला ज्याला वाटत असेल तशा पद्धतीने ते ऐकावं लागलं. परंतु आज त्याचं पाणी प्रॅक्टिकली तुम्ही आपण सगळेजण पाहतो की ते पूर्व भागाला म्हणजे पार येवल्यापर्यंत आता जायला लागलंय. याचा अर्थ ते आपल्याकडून जातं. आपल्याकडची धरणं योगायोगानं 2 वर्षापासून भरतात. त्याच्या अगोदरच्या वर्षी वाघाड सुद्धा भरणार नव्हतं, पण वाघाड पहिल्याच पावसात भरलं होतं, कारण ते पाणी वळवलं होतं. तशाच पद्धतीने हे प्रकल्प जे आहेत हे ड्रीमच होते, ते आता कार्यान्वित झालेत. पण त्याच्या पुढचे काही प्रोजेक्ट जे आहेत, जसं आपण नारपार म्हणतो किंवा एकदरा, आता एकदरा खूप दिवसाचं चर्चेत आहे. मध्यंतरी एक विखे पाटील साहेबांबरोबर पेठचे काही प्रमुख होते, दिंडोरीतले सेटे साहेब वगैरे, हे सगळेच काही प्रमुखांना नेऊन त्या ठिकाणी आपण त्याच्या बैठका केल्या आणि तो प्रोजेक्ट अगदी आता केंद्र स्तरावर अंतिम स्टेजला आहे. ते जर आलं, ते पाणी आलं म्हणजे येणारच 100%. कोणी काही म्हणत असेल ना तर 100% येणार. फक्त ते त्याला टाइम बॉन्ड पिरियड जो आहे तो शेवटी एवढं मोठं आणि टेक्निकली पाणी आणायचं आहे का ते जवळपास 350 मीटरला लिफ्ट आहे. पण एक दऱ्याचा जेव्हा डॅम होईल त्यावेळेला त्याचं पाणी लिफ्ट करून निरगुड्यात येईल, निरगुड्यातून ते वाघाडमध्ये येतं. मग वाघाडमध्ये आल्यानंतर ते शेवटी आपल्याच ताब्यात येतं. पण मग वाघाडचं आता कपॅसिटी वाढवणं गरजेची आहे, म्हणून गाळाच्या पाठीमागं आम्ही आहोत. वाघाड टू करंजवन नेण्याचं प्लॅनिंग मध्यंतरी त्याचं काम सुद्धा सुरू केलं होतं, पण काही मापदंडाच्या अडचणीमुळे ते ड्रॉप केलं होतं. मांजरपाड्याचं मापदंड वाढत होतं म्हणून आपण त्यांना ते मायनस केलं होतं. आता ते पुन्हा त्याच्यात प्लस करतोय. ते पाणी करंजवनमध्ये जातं, करंजवनमधून ते ओझरखेडमध्ये जातं आणि जे ओझरखेडची किंवा आपली नांदूर मधमेश्वरची जी तूट आहे ती जी भरून काढण्यासाठी आपण वाघाडमधून किंवा आळंदी डॅम मधून सुद्धा ते पाणी नेत असतो आपण. तर ते नेण्याऐवजी हे एक दऱ्याचं पाणी जेव्हा हीकडची 4-5 धरणं आपण भरून घेऊ तर ते पाणी थेट येवल्याच्याही पुढं त्या ठिकाणी जाऊ शकतं. त्याचे अति तुटीचं जे काही खोरं आहे आणि त्याच्यावर भुजबळ साहेब अतिशय बारकाईनं त्या ठिकाणी अभ्यास करतात, नेहमी बैठका घेतात. आता दीपावलीच्या अगोदर आमची भेट झाली होती, तेव्हा भुजबळ साहेब बोलले की आपण एक बैठक परत करू आणि त्याला पुन्हा गती देऊ, कारण शेवटी काम छोटं नाहीये, खूप मोठं काम आहे. आणि मग एक जरा हा असा लाभदायी प्रकल्प आहे का तो आपल्याला पाणी देतो, आपल्याबरोबर पुढच्या भागाला देतो, त्याच्याबरोबर प्रॉपर पेठला सुद्धा चांगलं पाणी देऊ शकतो. त्याचं प्लॅनिंग मी केलंय का जे जागेवर 1 TMC पाणी राहणार आहे, ते 1 TMC पाणी काय तिथं त्या मापाचं लागवडीला एक क्षेत्र नाही, म्हणून तिथं लागणारं पाणी 1.5 ठेवू वाटल्यास. पण उर्वरित जे काही तिथलं लोकल यूजचं 15% पाणी आहे ते मी 25% मागतोय. ते सुद्धा सरकार देईल अशी माझी एक कल्पना आहे. आणि 15% जरी मिळालं तरी जे उरलेलं पाणी आहे ते आपण तिकडं नरकदरी असेल, काळुंदारा असेल किंवा तिथं 8-9 प्रोजेक्ट राजबारी सहित आहेत. तिकडं ह्याचा खराडीपाड्याचा आहे. असे 8-9 प्रोजेक्ट आहेत पेठमधले का त्यांनाही कुठंतरी आपल्या बरोबरीने आणलं पाहिजे. त्या दृष्टीने त्या पाण्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. सर, तुम्ही अन्न औषध प्रशासन मंत्री आहे, तर त्या पार्श्वभूमीवर मी काही प्रश्न विचारते. तर अन्न औषध प्रशासन विभाग जे आहे त्यांच्या कामकाजात काही बदल केले आहे का, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तसा एक डिपार्टमेंटच सगळे तुम्ही विसरून जाता. अन्न औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य अशी 2-3 जोडून आणि इतकी महत्वाची खाती आहेत.
तर अन्न औषध प्रशासन विभाग हा अतिशय महत्त्वाचा, का शेवटी माणसाचा जीवनाचा लागेबांधे प्रश्न आहे. सगळे प्रश्न जीवाशी लागेबांधे आहेत, पण हा प्रश्नच असा आहे का जन्माला येण्याच्या अगोदरपासून, आईच्या उदरात असल्यापासून त्याला मेडिसिनची गरज आहे, त्याला सगळ्याच बाबीची गरज आहे. आईला त्या मुलाचं कुपोषण थांबावं म्हणून आपण त्याला इलाज होतात, पण ते कसे होतात, चांगले होतात का नाही होत, त्याच्यात खरंच ते कंटेन आहेत किंवा नाही आहेत हे तपासण्याचं सगळं काम. तर आजची दिवाळी आजपर्यंतच सगळ्यांसाठी लागणारा मेवा मिठाई जी आहे ती निर्भेळ मिळावी हे सातत्यानं सांगितलं जातं. त्याच्यावर मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी जेव्हा तिथं बघितलं तर एवढं महत्त्वाचं खातं आहे, पण त्याला जी कर्मचारी अधिकारी वर्ग पाहिजे तोच नव्हता. मग माणसं नसतील तर काम कसं, इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर काम कसं. आणि म्हणूनसाठी अगदी 3 लॅब पूर्ण राज्यासाठी होत्या. आपण पुन्हा 3 लॅबचं काम हाती घेतलं का जे पूर्वी मंजूर होतं पण त्याला गती नव्हती. त्याच्यात आपली नाशिकची सुद्धा लॅब आहे आणि ती अगदी 3 महिन्यात आपण कार्यान्वित करतोय. आपण औरंगाबादची एक लॅब आहे ती पूर्ण करतोय, पुण्याची एक पूर्ण करतोय, नागपूरची पूर्ण झालेली आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं मुंबई शहर आहे आणि मुंबईमध्ये जे चालतं ते काय मी सांगायची गरज नाही. खूप चुकीच्या पद्धतीनं भेसळीचं वगैरे कार्यक्रम होत असतो आणि ते तपासायचं. तर मी गेलो त्यावेळेला मी विचारलं होतं की बाबा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, माणसं नाही, तर मग आपण काय काम करतो. कारण माणसं होती साधारण 46-47% एकूण पदांच्या, आणि एकूण पदं सुद्धा आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढी पदं नाहीत. त्यावेळेस कधीतरी त्याचा आकृतिबंध तयार झाला होता. तो आकृतिबंधही मी आता सुधरवतोय. आणि 22 साली MPSCनं काही FSOची एक्झाम घेतली होती 22 साली. तेव्हा तर काय हे नव्हतं, मला तर काही माहिती नव्हतं डिपार्टमेंट. पण तिथं गेल्यानंतर समजल्यावर मी MPSCच्या मागं लागून आमच्या अधिकारी आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून 197 आणि 8 जवळपास 204 लोक ड्रग्स आणि फूड असे मिळून 204 लोकांची भरती प्रक्रिया पूर्ण करून घेऊन त्यांना 6 जूनला मी आदेश दिले सगळ्या मुलांना. ती मुलंही खुश झाली. ह्याच्यापेक्षा ते कामात येतील. आता 3 महिने त्यांना ट्रेनिंग होतं. माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर, आता ऑक्टोबर ना, नोव्हेंबरला ते कामावर रुजू होतील का ते आता ट्रेनिंगला आहेत. तर त्यावेळेला मी शॅम्पल घेतात, किती कसे घेतात, काय घेतात असं जेव्हा आढावा घेतला होता तर शॅम्पल घेतले जात होते, त्यांचाही दोष नाही. पण शॅम्पल घेतल्यावर त्याचा रिपोर्ट यायला 14 महिने लागायचे, 15 महिने लागायचे. आता 14 महिन्यांनी 15 महिन्यांनी रिपोर्ट आल्यानंतर तोपर्यंत काय त्या वस्तूचं सगळं सेवन वगैरे होऊन जो आजार फाजार किंवा साईड इफेक्ट व्हायचा तो होतच असेल. पण आता होता त्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर, होत्या त्याच माणसांवर थोडीशी आपण नेहमी आढावा घेऊन आता 2.5 ते 3 महिन्यात रिपोर्ट येतो. म्हणजे बऱ्यापैकी तशी सुरुवात झालेली आहे. आणि भेसळीच्या संदर्भात सातत्यानं मी सांगत असतो, एकतर भेसळ करणाऱ्यांना पहिली विनंती करतो का तुम्ही सुद्धा माणसं आहात. प्रत्येक माणूस पैशासाठी किंवा 2 रुपये मिळावेत, कष्टाचे मिळावेत याच्यासाठी प्रयत्न करतो. पण आपण हे सगळं जे देतो घेतो हे माणूस तयार करतो आणि माणसासाठी देतो. म्हणून मग त्याच्याकडून जर आपल्याला अपेक्षा आहे 2 रुपयाची, 1 रुपयाची नफ्याची किंवा आपल्या केलेल्या कष्टाची, तर तो चांगला जगावा. ह्या दृष्टीनं आपण भेसळाचं जे काय आहे ते डोक्यातून जर काढलं तर मला वाटतंय एक वेळ एखादे रेट वाढवले तर चालतील, पण भेसळ करून 4 पट पैसे का 2 पट पैसे म्हणजे आपण जीवाशी खेळतो, आपण पाप करतो. बरं आपण तयार करतो ते निव्वळ दुसऱ्याला देतो असं नाही. ती माणसंच आहेत, माणसांबरोबर आपलेच कोणीतरी नातेगोते आहेत, आपलीच मुलं बाळ आहेत. आता असं तर नसेल का आजचा दीपावलीचा लागलेला जे काही मिठाई असेल ती काही सगळ्यांनी भेसळ करणाऱ्यांनी काही घरीच तयार केली असेल का, त्याने सुद्धा दुकानातूनच आणली. म्हणजे तोही विष देतो आणि विष घेतो. म्हणून मी विनंती करत असतो का बाबा असं काही करू नये, अन्यथा विभागालाच मिळालेले जे काही अधिकार आहेत, मग 10 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे, 6 महिन्यापर्यंत कारावासाची तरतूद आहे. ती करायची वेळ येऊ नये असं सातत्यानं सांगत असतो. अगदी मी दिंडी आपली माऊलींच्या दिंड्या जात होत्या
त्याच्या अगोदर 15 दिवस अगोदरच मी सूचना दिल्या होत्या सगळ्या उत्पादकांना किंवा सगळे जे होलसेलर आहेत त्यांना, का बाबा तुम्ही तपासून घ्या. अशा पद्धतीने चाललंय. आता हे दर एक व्हॉट्सअप तयार करतोय आपला ग्रुप. तर त्याला IT ची काही वेगवेगळ्या परवानगी लागतात, त्याला 2-3 महिने जातील. तर जेणेकरून तुम्ही सुद्धा इथूनच बसून काही कुठली उणीव तक्रार त्याच्यावर करू शकता. आता टोल फ्री नंबर आहे माझ्याजवळ, त्याचा नंबर लगेच मला सांगता येईल? कोड तो आपला देऊ का मी? 1800. तर राज्याला आपण टोल फ्री क्रमांक आपल्या विभागामार्फत दिला आहे. ज्याही कोणाच्या काही कंप्लेंट्स असतील ते ह्या नंबरवर दर दिवस आम्ही अपडेट आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याकडे ते सगळे कंप्लेंट जातात आणि त्याच्या 2 दिवसात आम्ही त्याच्यावर चर्चा करून लगेचच्या लगेच त्याच्यावर कार्यवाही करत असतो. तर टोल फ्री नंबर मी आपल्याला सांगतो, 1800-222-365. इंग्लिशमध्ये सांगतो, 1800-222-365. ह्या टोल नंबरवर आपण कुठूनही खेड्यापाड्यातून कुठूनही काही तक्रार. आणि मला एक समाधान वाटलं का हा टोल फ्री नंबर दिल्यानंतर 2 दिवस, काही दिवसानंतर 2 दिवस तो बंद पडला होता. खूप लोकांनी तक्रारी केल्या का तो नंबर दिला तो बंद पडलाय. याचा अर्थ तो पार कानाकोपऱ्यात पोहोचलाय. माझी विनंती आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे. तर त्याच्यावर तुम्ही तुमच्या कंप्लेंट नोंदवा. निश्चितच डिपार्टमेंटला आणि समाजाला त्या ठिकाणी आपण मदत केल्यासारखं होईल. माझा पुढचा प्रश्न असा होता सर, की दिंडोरी तालुक्यात जे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक रहिवासी आहे, त्यांची दिंडोरी तालुक्यामध्ये चौपदरीकरण रस्त्याची मागणी आहे. तर ते काम कुठपर्यंत आलंय, त्याबद्दल काय सांगाल? आहे नाशिक, दिंडोरी, कळवण, तसा तो धुळ्यापर्यंतचा जो काही रस्ता आहे त्याचं चौपदरीकरणाचा वाढत्या ट्रॅफिकमुळं खूप मागणी होते. ह्या आम्ही रोज बघतो लोकांकडून, म्हणजे निवळ दिंडोरीकरांचीच नाही तर पूर्ण राज्यभरातून मागणी होते. कारण सप्तशृंगीला वगैरे येणारे किंवा सापुतारा जाणारे किंवा इतरही वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे लोकांची नेहमी मागणी होत असते का साहेब तेवढा रस्ता हा 4 पदरीकरण झाला पाहिजे. तर आपण मागच्या काळात हॅममध्ये शासनानं स्कीम केली का तो 20 वर्षासाठी एका कंपनीला 60-40 वर 40% अमाऊंट दिली आणि 60% त्यांनी हळूहळू दरवर्षी त्यांनी ते घ्यायची होती. ह्या बेसवर तो रस्ता दिला गेला होता. तो अकराळा फाटा त्या अगदी कळवणच्या पुढंपर्यंत, धुळ्याच्या बॉर्डरपर्यंत, मांगीतुंगीपर्यंत. परंतु त्याचा परिणाम असा झाला की अजून त्याचा कार्यकाळ, त्याची कंडिशन संपलेली नाही, त्याचे वर्ष संपलेले नाही, म्हणून आपल्याला तो करता येत नाही. परंतु आपण आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक ते अकराळा फाटा जिथवर तो आपल्या विभागाच्या अंडर, BNCच्या अंडर होता, तिथवर आपण तो करतोय 4 पदरी. नंतर ओझरखेडचा जो काही ब्रिज आहे वेस्टवेअरचा, याचा सांडव्यावरचा, तो एकदम कमकुवत झालाय, त्याचं काही काम करतोय. दिंडोरीतला आपण फ्लायचा विचार या सिंहस्थाच्या याच्यातच करतोय. तर त्या दृष्टीने एक बैठक परत मी घेणार आहे आणि माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांकडे मी वेळ मागितलाय का जसं आपण टोलवर काही रस्ते दिले आणि त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे तेवढ्या वर्षाचे त्याचे कमी जास्त करून आणि त्यांचे पैसे रिटर्न करून टोल फ्री केले, तसं हा आमचा रस्ता हॅममधून काढून घेऊन तो आपल्या शासनाच्या मार्फत, केंद्र सरकारच्या मार्फत तो 4 पदरी कसा होईल ह्या दृष्टीनं मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. त्याच्यातून मला वाटतं का गडकरी साहेब तसे दिला शब्द किंवा सांगताना, किंवा त्यांना माहीत आहे, मध्यंतरी इथं सह्याद्री फार्मला आले होते त्यावेळेला मी सांगितलं होतं साहेब शॉर्टकटनं नाही आणलं, तुम्हाला लांबून आणलं कारण रस्ता खराब होता. त्याच दिवशी मला ते बोलले होते का तुम्हाला मी तो रस्ता करून देईल. तर मी ह्या सिंहस्थाचा आधार घेऊन निश्चितच त्याला तिथवर जाईल अशा पद्धतीची माझी खात्री आहे. नक्कीच साहेब, तुम्ही दिंडोरी मतदारसंघातील रहिवाशांना चौपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करून द्याल. यापुढील प्रश्न कार्यकारी संपादक संतोष सुतार सर विचारतील. शेवटचा प्रश्न सर आपल्याला असा असणार आहे की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत, त्या संबंधीच्या काही प्रोसेस आहेत त्याही पण सुरू झालेल्या आहेत. राज्य पातळीवरती ज्याप्रमाणे शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट
यांची महायुती आहेत, त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीसाठी आपली महायुती असेल का, कसं काय असेल त्याबद्दल आपण बोलायचं. आज तरी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठल्याही निवडणुका भविष्यात ज्या काही होतील त्याच्यासाठी ठरलेला जो काही रूल आहे, पार्टीचं जे काही धोरण आहे म्हणजे महायुतीचं, बरं. त्याच पद्धतीने होतील. अशा पद्धतीनं आज वरतीही चर्चा आहे का प्रत्येक गोष्टीत जसं पालकमंत्र्याचं वाटप करताना त्याच पद्धतीनं तो जे बरं. रेशिओ जो ठरला होता त्या पद्धतीने ठरलेला, त्याच पद्धतीने दिले गेले. तसं आता तिन्ही पक्षांमध्ये 6 लोकांची एक कमिटी केलेली आहे. राष्ट्रवादीचे 2 आहेत, तटकरे साहेब आहेत आणि मुश्रीफ साहेब आहेत. तिकडं शिंदे साहेबांच्या याच्यात उदय सामंत साहेब आहेत आणि अजून कोण आहे, शंभूराज देसाई साहेब. आणि भाजपात तिकडं दोघं कोणाला गिरीश महाजन साहेब आणि अजून एक असे नाही बावनकुळे साहेब, असे 6 लोकांची कमिटी आहे. ती कमिटीचा निर्णय, त्यांच्या बैठका झाल्यात. आज तरी सगळ्या ठिकाणी आपण महायुतीत लढायचं अशा पद्धतीनं ठरलेलं आहे. अजून बरेच दिवस जाणार आहेत. तोपर्यंत स्थानिक काय मागण्या होतात, कशा पद्धतीने होतात, मग त्या महाराष्ट्रभरात, ते काय माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नाही, परंतु वरिष्ठांचा आदेश हा मानला जाईल. नाही, काय झालंय, नाशिक आणि रायगड, निवड नाशिकचाच नाही, नाशिक आणि रायगड असा तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तो वरिष्ठ स्तरावर नेहमी चर्चा होत असतात. पण पालकमंत्री असले नसले तरी कामकाज बाकी नाशिकचं त्याच जोरानं चालू आहे, रायगडचं त्याच पद्धतीनं जोरादार चालू आहे. म्हणजे आहे, पालकमंत्री असावेत हे बरोबर आहे, परंतु सिंहस्थासारखा एवढा मोठा प्रोग्राम किंवा एवढा मोठा प्लॅनिंग तरीही तिन्ही पक्ष मिळून अतिशय खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी मार्ग लावतात. ह्या निमित्तानं मी तुमचा जो काही वर्धापन दिन, यस मराठी न्यूज वर्धापन दिन 26 ऑक्टोबरला होतोय. मी तुम्हाला सर्वांना माझ्या मनापासून आणि तुमच्या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो, तुम्हाला धन्यवाद देतो. खूप मोठं व्हाल, खूप सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणींना वाचा फोडाल, ते पूर्ण करून घ्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या सोबत चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला दीपावलीच्या एस मराठी न्यूजच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.